स्वागत आहे आपलं आपल्या आवाजच्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आवाज जनमताचा। तर मग मंडळी, या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या लोकांची मुलाखती घेतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय की कोण होणार त्या विशिष्ट लोकसभेचा खासदार। तर मग आता आपण पुण्यातल्या सिंहगड रोड व जनता वसाहत या दोन्ही रस्त्यांच्या मधोमध आहोत आणि इथं आपण चर्चा करून काही लोकांच्या मुलाखती करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की कोण होणार पुण्याचा खासदार। मुरलीधर मोहोळ आणि दंगेकर। बरं, मोहोळच का? कारण त्यांनी कोरोनामध्ये खूप आम्हाला मदत केलेली आहे, कारण ती विसरू शकत नाही। माझा मुलगा त्यावेळेस 2 वर्षाचा होता, त्यावेळेस सगळेजण अशी परिस्थिती होती की खायला सुद्धा अन्न नव्हतं। त्यावेळेस आम्हाला आनंद रिटर्ननी पर्सनल गाडी देऊन माझ्या मुलासाठी मला मदत केलेली आहे, त्यांना मी विसरू शकत नाही। कारण काकू, तसंच एकंदरीत बघायला गेलं तर मग कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर ते देखील ड्रग्सचा मुद्दा असेल किंवा युवकांबद्दलचे किंवा आणखीन काही मुद्दे असतील ते उचलताना वारंवार पाहायला मिळाले। सोबतच वसंततात्या मोरे देखील वारंवार लाईव्ह करून वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालताना पाहायला मिळाले। तर तुम्हाला वाटतं कुठेतरी मुरल्यांना येतील म्हणजे पुणेकर यंदाच्या वर्षी मुरल्यांना देखील पाठवतात? काय म्हणता? पुणेकर यंदाच्या वर्षी प्रचंड बहुमत देऊन मुरल्यांना देखील पाठवतील? मला तर असं वाटतं मुरलीधरांना मोहोळच। काकू, आत्ताची एकूण राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं, खासदार कोण होणार? कोणाची पुण्यात जास्त चर्चा आहे? तसं बघायला गेलं तर भाजपकडनं मुरली यांना मोहोळांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडनं रवी दंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि सोबतच वंचितकडनं जे मनसेचे माजी नेते आहेत वसंततात्या मोरे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एकूण परिस्थिती पाहता काय वाटतं, कोणाची चर्चा जास्त? मुरली यांना। का बरं? कारण जास्त त्यांनाच हे कामं त्यांची मस्त चांगली। पण तसं बघायला गेलं तर जे कसब्याचे आमदार आहेत रवींद्र दंगेकर ते आणि सोबतच वसंततात्या मोरे असे 2 कडवी टक्कर त्यांच्या समोर असणारे, तरी कुठेतरी वाटतं मुरल्यांना येतील वाटते। काय कोरोनामध्ये त्यांनी घरोघरी लोकांना मदत केली, सगळ्यांना गरीब प्रत्येक वैयक्तिकरित्या येऊन सगळ्यांना रेशन पोचवलं, सगळ्यांची चौकशी केली, म्हणून ते येऊ शकतात। मला तरी आता रवींद्र दंगेकर किंवा वसंत मोरे या दोघांतलं एक जण। पण तसं बघायला गेलं तर दोघांपुढे देखील एक काटेची टक्कर अशी म्हणू शकतो आपण, मुरली यांना मोहोळ आहे, तरी कुठेतरी वाटतं दोघांपैकी येतील? बीजेपी भ्रष्टाचार आहे, फक्त येणार तर वसंत मोरे नाही तर रवींद्र दंगेकर। पण तरी बीजेपी नाही पाहिजे आम्हाला, नाही पाहिजे, पण तरी काँग्रेस असं चर्चा आहे एकूण बीजेपीचा बीजेपीचा काय, आपण जे चांगले पक्ष आपण चांगलं उमेदवार दोघात येणार, रवींद्र नाही तर वसंत मोरे या दोघातच येणार। पुण्यात तर मुरली अण्णांची चर्चा आहे, कारण आता एवढे वर्ष फक्त म्हातारीत लोक आपल्याकडून निवडून जायचे खासदार म्हणून। आता तरुणांचं शहर आहे पुणे आपलं, त्यामुळं तरुणच खासदार गेला पाहिजे। बाकी आहेत कॉम्पिटिशनला चांगले, त्यांची पण काम आहेत, पण मुरली अण्णा चांगलं काम करतात। दिल्लीमध्ये मुरली अण्णाची गरज, त्यामुळे मुरली अण्णा दिल्लीत पाहिजे। आता पुण्यातली लोकल जी कामं असतात ती व्यवस्थित वसंततात्या मोरे करतायत। आता आपले नवीन आमदार झालेले काँग्रेसचे दंगेकर, त्यांची कसब्याला गरज आहे, इथं गरज आहे, पण अख्ख्या पुण्याचं जर बघायला गेलं, हे लोकल लेवलला चांगले कामं करतात, पण अख्ख्या पुण्याचं जे काम आहे ते दिल्लीपर्यंत न्यायचं म्हणलं तर मुरली अण्णा पाहिजे। चर्चा तर इथं जास्त बीजेपीचीच आहे, पण सांगता येत नाही यावेळेस थोडंसं अवघड आहे, कारण सगळे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामुळं कुणीही येऊ शकतं। पण तरी एकूण चर्चा ऐकून काय वाटतं, कोणाची जास्त आवड? जास्त हवं तर बीजेपीचे। कुठेतरी पुणेकर यंदाच्या वर्षी मुरली यांना प्रचंड बहुमत देऊन दिल्लीत पाठवतील असं वाटतं? होऊ शकतं, शक्यता जास्त आहे, होऊ शकतं। पण आलं तरी कोणाचा फायदा करत नाही, ते सर्वसामान्य जनतेला असं झोडपडून घ्यावं लागतं। GST व इतर सगळं एवढे एक्सपेन्सेस लादलेले शासनाने की सर्वसामान्याचं कंबरडं मोडलेलं आहे। आज तुम्ही स्लममध्ये फिरताय, फिरून बघा आणि परिस्थिती विचारा, खूप गंभीर आहे। अक्षरशः लोकांना खायला अन्न नाहीये घरात, अन्न तर 1 रुपये किलोने मिळतंय, शिजवायला गॅस कितीच आहे त्याला, विचारून बघा एकदा, तुम्हाला कळेल परिस्थिती। हवा कोणाची असू द्या, गरिबांसाठी हवा करणाऱ्यांनी हवा त्यात करून जातं, पण गरिबांसाठी करावं त्यांनी यावेळेस तरी करावं नक्की। मुरलीधर मोहोळ आहेत, यावेळेस लोक त्यांना मतदान करतील, जनतेने त्यांना पाठिंबा द्यावा व
त्यांनी पण जनतेसाठी काहीतरी यावेळेस करावं इकडे. दंगेकरांचीच आहे. पण तसं बघायला गेलं तर दंगेकरांसमोर देखील 2 तगडी आव्हान आहेत. अगदीच वसंतदादांच्या रूपात असेल किंवा मुरलीधर मोहोळांच्या रूपात असेल, तरी कुठेतरी वाटतं दंगेकर येते. बसल. का बरं? त्यांची कामं चांगली आहेत. तुम्हाला काय असं म्हणजे प्रत्यय वगैरे काम? नाही, मंडईमध्ये असतात ना त्यांची कामं, तिथं बघतो मी, त्याच्यामुळे ती बघण्यामध्ये मला आल्यामुळे त्यांचं नाव घेतलं. म्हणजे कुठेतरी पुणेकर दंगेकरांना यंदाच्या वर्षी दिल्लीत पाठवतील असं वाटतं. पुढचं काय मला माहीत नाही, जे आहे ते सांगतो तुम्हाला. वातावरण तसं दंगेकरांचं आहे, पण वंचितची आणि त्यांची जर युती झाली असती तर दंगेकरच लागले असते. पण आता BJPचं चान्स जास्त वाढलेलं आहे. म्हणजे काय वाटतं एकंदरीत चर्चा कोणाची आहे सर्वात जास्त? मुरली मोहोळचे BJP. का बरं मुरली मोहोळच का? त्यांच्यासमोर 2 तगडी आव्हानं देखील आहे. पण आहेत, पण ह्यांच्यात मतविभागणी होणार आहे ना, त्याच्यामुळं ते जरा स्ट्रॉंग झाले. जो काम करणार तो खासदार होणार. तरी प्रामुख्याने 3 उमेदवार आता घोषित झालेले आहेत. भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवी दंगेकर आणि वंचितचे वसंतदादा मोरे. काय वाटतं कोण होईल? तिन्ही उमेदवार चांगले आहेत. त्यातले मुरली अण्णा आणि दंगेकर हे चुरशीचे आणि चांगले उमेदवार आहेत. तर लोकांचं या दोघांकडे भरपूर म्हणजे पूर्ण पुण्याचं यांच्यावरती जास्त लक्ष आहे त्या दोघांचं. पण तरी काय वाटतं कोण होईल दोघांमध्ये? आता हे सांगू शकत नाही. दोन्हीही तगडे उमेदवार आहेत चांगले. या दोघांमध्ये कोणीही होऊ शकतं. पुण्याची जनता तरी काय वाटतं तुझ्या अंदाजाने प्रचंड बहुमत देऊन कोणाला दिल्लीत पाठवलं तुझ्या अंदाजाने? हे दोघं पण चांगलेच उमेदवार आहेत. दोघं चांगली कामं करतात. जोपर्यंत वसंत मोरे रिंगणात नव्हते तोपर्यंत वन साईड दंगेकर येणार होते. पण जेव्हा वसंत मोरे रिंगणात उतरलेत त्यावेळेस काही सांगू शकत नाही. तिरंगी लढत होणार. तिरंगी लढत होणार आहे तर कन्फर्म आहे. पण तरी काय वाटतं सर्वात जास्त चर्चा कोणाची? नाही, आता वसंत मोरे वन मॅन शो. वसंत मोरे कुठेतरी येणार ना. का बरं? त्यांच्या समोर अजून 2 तगडी आव्हानं देखील होती. नाही नाही, वसंत मोरेंच्या समोर तगडे आव्हान जरी असेल तरी वसंत मोरेंना वंचितचा आणि चरांडे पाटलांचा मराठ्यांचा त्यांच्या मागे सपोर्ट आहे. आणि वसंत मोरेंच्या पाठीमागे मुस्लिम समाज भक्कम उभा आहे. कुठेतरी वसंत मोरेंना पुणेकर प्रचंड बहुमत देऊन आपले प्रश्न मांडायला दिल्लीत पाठवतील असं वाटतं. हा, नक्की. वसंत मोरे, दंगेकर, मोहोळ साहेब. काय वाटतं एकूणच या तिघांपैकी कोण तगडा उमेदवार आहे? कोण पुण्याचे प्रश्न घेऊन दिल्लीचे? आता 3 उमेदवार तगडेच आहेत. आता कौल कोणाकडे जाते ते आपल्याला सांगू शकत नाही. पण तरी काय वाटतं कोणाची जास्त हवा आहे? कोणाची चर्चा? तर हवा तर दोघांचीच आहे. मोहोळ आणि दंगेकरच लढत होणार आहे. पुणेकर कोणाला मोरे पण आहेत, वसंत मोरे पण आहेत. पुणेकर कोणाला दिल्लीत पाठव? आता पुणेकरच ठरवलं आता. तर मग मंडळी, जसं की एकंदरीतच आपण बघितलं, आपण दांडेकर पूल व सिंहगड रोडवरच्या काही जनतेशी संवाद साधला आणि जनतेचा जो कौल आहे तो एकूणच 3 पक्षांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. तर 3 पक्षाची देखील ओढाताण होताना आपल्याला पाहायला मिळते. आता जनतेचा जो कौल आहे तो नक्की कोणाकडे जातो हे आपल्याला निवडणुकीच्या दिवशीच समजेल. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, पुणे.